नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महान विचारवंत अनमोल विचाराचं चिंतन करणार आहोत. ज्याचे शब्द फक्त ऐकण्यासाठी नसतात, तर मनाला खोलवर बीज पेरण्यासाठी असतात. आजचा आपला विषय म्हणजे बाळमामा यांचे प्रेरणादायी विचार आणि अनमोल संदेश. हे विचार आपल्याला फक्त प्रेरणा देत नाही, तर आपले विचार, सवयी, कर्म आणि संपूर्ण जीवनाची दिशा बदलतात. चला तर मग मन शांत करा, विचाराकडे थोडा विसावा द्या आणि बाळमामा यांच्या अमृतवाणीला मनापासून सुरू करू. बाळमामा म्हणतात, जो माणूस प्रत्येक अडचणीला शत्रू समजतो, तो कधीही समाधानी राहत नाही. बाळमामा सांगतात, देवही त्यालाच मदत करतो, जो स्वतःची मदत स्वतः करतो. आज जे बी पेरशील, उद्या ते पिकेल उगवेल. आजचा माणूस लगेच चिडतो, लगेच निराश होतो, तशीच हार मानतो. पण बाळमामा म्हणतात, संयम ठेवा, माणूस वेळेला हरतो. संयम म्हणजे कमजोर नाही, संयम म्हणजे आत्म्याची शक्ती. जो शांत राहून योग्य निर्णय घेतो, तोच खरा विजेता ठरतो. एक शब्द माणसाला उभं करणं शकतो आणि तोच शब्द माणसाला संपवू शकतो. म्हणून बोलण्याआधी विचार करा, हे शब्द औषध आहे की जखम? समाधानात खरा आनंद आहे. आज माणूस सगळं मिळवतो, पण आनंद हरवतो. बाळमामा सांगतात, ज्याचे जे आहे त्यात समाधान राहा, तोच खरा श्रीमंत आहे. जास्त वय म्हणून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्यात आनंद शोधायला शिका. वेळ कोणासाठी थांबत नाही. जो वेळेला किंमत देतो, वेळ त्याच्या आयुष्यात मोठे करते. आजचा 1 तास वाया गेला, तर उद्याचं आयुष्य कमी झालं असं समजा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. बाळमामा म्हणतात, अहंकार माणसाला वरील खाली आणतो. ज्ञान असो, पैसा असो, सत्ता असो, सगळं क्षणभंगूर आहे. नम्रता असेल तरच माणूस माणूस म्हणून ओळखला जातो. अपयश हे शेवट नाही, ते नव्याने यशाची सुरुवात असते. जो अपयशाकडे खचतो, तो कधीही यशस्वी होत नाही. पडणं महत्वाचं नाही, पडल्यावर उठणं महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या यशात आनंद माना. बाळमामा सांगतात, ज्याचं दुसऱ्याचं यश सहन होत नाही, जो स्वतः कधीच पुढे जात नाही. विचार मनात बीज पेरतात आणि त्या बीजीतून चांगुलपणाचं झाड उगवतं. जर तुम्ही हा विचार रोज आठवले, तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं. मित्रांनो, जर बाळमामा यांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला मनाला स्पर्श करून गेले असतील, तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चांगले विचार जितके परिस्थितीला, तितकं समाजातील भलं होतील. पुन्हा भेटू अशाच अनमोल विचारासह. बाळमामाच्या नावानं चांग भलं.